एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। भाजपचा अजिंक्यपणा फोल ठरलाय असं ठाकरेंनी म्हटलंय। लोकसभेचा विजय अंतिम नाही, खरी लढाई आता सुरू झाली असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। एनडीए सरकार किती दिवस राहील माहित नाही, विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असं ठाकरेंनी म्हटलंय। नाना पटोलेंच्या नाराजीवर उद्धव ठाकरेंचं उत्तर आहे। तर कांद्याने भाजपला रडवलं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मोदी गुजरात आणि देशात भिंत निर्माण करत आहेत, नोकरी उद्योगधंद्यांच्या आश्वासनाचं काय झालं असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं। हे जे काय आता मोदी सरकार होते ते आता एनडीए सरकार झाले। हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे। कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती, नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती। तर आता ते जे काय तिकडे कडबोळ झालेलं आहे दिल्लीमध्ये, हे नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। एकूणच देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली, हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं असं मी मानतो। देशभक्त आणि लोकशाही प्रेमी नागरिकांनी महाविकास आघाडीला आणि देशात इंडियाला जो कौल दिलेला आहे, ही एक जाग आता आपल्या देशाला आलेली आहे। आणि साहजिकच आहे, हा विजय हा अंतिम नाहीये, ही लढाई सुरू झालेली आहे। जेव्हा तीन पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात याचा अर्थ असा, पृथ्वीराजजींनी सांगितलेलं आहे की आमची एक प्राथमिक बैठक, अगदी प्राथमिक बैठक आपल्या समोर येण्याआधी झालेली आहे। आणि येणारी विधानसभा सुद्धा जे जे लोक आमच्या सोबत आहेत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष तर आहोतच, पण इतर घटक पक्ष सुद्धा आणि सामाजिक संघटना सुद्धा यांच्या सोबतीला त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत। छोड़ो, हर एक का अनुभव अपने पास होता है। तो प्यास के कारण भाजप को तो रोना पड़ा ही, लेकिन साथी जो है उनके वजह से भी वो रो रहे हैं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।